10वी परीक्षेच्या उंबरठ्यावर इयत्ता 10वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक बंधू भगिनी सर्वांना माझा प्रथमतः मनपूर्वक नमस्कार। 1 मार्च पासून 10वीची परीक्षा सुरू होणार आहे। जशी जशी ती परीक्षा जवळ येत चालली आहे, जशी जशी ती तारीख जवळ येत चालली आहे, तसतसं पोरांच्या आणि पोरींच्या जे 10वीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या पोटामध्ये टिंब वाढतोय। पण मित्रांनो, त्याची काळजी करू नका, त्याचा ताण घेऊ नका, अत्यंत आनंदाने परीक्षेला जा। आता परीक्षेमध्ये कोणालाही अनुत्तीर्ण करत नाहीत, कोणालाही नापास करत नाहीत, त्यामुळे सगळेजण पास होणार आहेत। आपण आता नुसत्या पासासाठी एकत्र आलेलो नाहीत। मी प्रामुख्याने तुम्हाला 60% वर कसे गुण मिळवायचे या संदर्भामध्ये बोलणार आहे। केवळ अभ्यासाचं बोलणार नाही, तर परीक्षेला जाताना, परीक्षेच्या हॉलमध्ये, प्रत्यक्ष पेपर लिहिताना काय काळजी घ्यायची, काय कृती करायची, कसा पेपर सोडवायचा, वेळेत कसा झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण आज करणार आहोत। प्रथम आपण अभ्यासाचं बघूयात। अजून ना खूप दिवस आहेत, म्हणजे 1 मार्च पासून परीक्षा आहे, आज 23 तारीख आहे, हे 5-6 दिवस आहेत। आणि पुन्हा मी तुमचं 10वीचं वेळापत्रक बघितलं तर प्रत्येक पेपरला 2-2 दिवस सुट्टी आहे। केवढे भाग्यवान आहात तुम्ही। परीक्षेच्या ऐन कालावधीमध्ये प्रत्यक्ष पेपरच्या आदल्या दिवशी केलेला अभ्यास हा सर्वोत्तम, सर्वात भारी, सर्वात महत्वाचा असतो। तुम्हाला माहिती आहे, मॅरेथॉनची स्पर्धा असते पहा। मॅरेथॉनचे स्पर्धक सुरुवातीला हळूहळू पळत असतात आणि शेवटी जिथे स्पर्धा संपायची तिथं जे वेग घेतात आणि पहिला नंबर मिळवून जातात। तसं हे 10वीचं। आपली वनडेची मॅच आहे ना, वनडेची मॅच, वनडेची क्रिकेटची मॅच तर सगळ्या मुलांना अत्यंत आवडती मॅच आहे। अनेक मॅच तुम्ही पाहिलेल्या आहेत। त्या अनेक मॅचमध्ये बघा, 50 ओव्हरची मॅच असेल तर 40 ओव्हरमध्ये 200 धावा होतात आणि शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 100 धावा होतात। म्हणजे शेवटच्या 10 ओव्हर महत्वाच्या आहेत। शेवटच्या 10 ओव्हरमध्ये खरं यश मिळणार आहे। मित्रांनो, 10वीचं तसंच आहे। हे शेवटचे 5-7 दिवस आणि परीक्षेच्या काळातले 10 दिवस हे तुम्हाला 10%, 15% मार्क वाढवून देणार आहेत। त्या दृष्टीने हे शेवटचे दिवस अत्यंत महत्वाचे आहेत। काय करायचं या शेवटच्या दिवसामध्ये? उजळणी कशी करायची, सराव कसा करायचा, अभ्यास कसा करायचा, तयारी कशी करायची, एक ना अनेक प्रश्न पोरांच्या डोक्यात। शेवटी पोर असती, कोणालाही विचारा कसं चाललंय अभ्यास, अहो काका मी खूप वाचतोय पण माझ्याकडे लक्षातच राहत नाही। लक्षात कसं ठेवायचं हे अत्यंत महत्वाचं आहे। या शेवटच्या दिवसांमध्ये काय करायचं ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो। आपलं टार्गेट आपण फिक्स करूयात। पहिलं आपल्या सर्वांना 60% वर मार्क मिळवायचे।
ज्याला 70% वर मिळवायचे त्यांनी 70% वर मिळवावे, ज्याला 80% वर त्याने 80% वर, ज्याला 90% वर त्याने 90% वर मिळवावे. पण आम्हाला सगळ्यांना 60% गणित फिक्स करायचं आहे. मी सांगितलेलं गणित ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या अपेक्षेनुसार तयार करायचं. 60% याचा अर्थ एकूण 600 मार्क आहेत. 60% पाहिजेत म्हणजे 600 पैकी आपल्याला 360 गुण हवेत, 360 मार्क्स हवेत. सर्वांचं टार्गेट फिक्स झालं 360. 70% असेल तर 7×42 420 मार्क हवेत. 80% हवे असेल तर 8×48 480 हवेत. 90% हवे असेल तर 9×54 540 हवेत. हे टार्गेट आहेत, हे ध्येय आहे आपलं. आपल्याला कल्पना आहे की 10वीची परीक्षा पद्धती 2 गटात विभागली. एक आहे अंतर्गत मूल्यमापन, दुसरं आहे बहिस्थ मूल्यमापन. इंटरनल इव्हॅल्युएशन, एक्सटर्नल इव्हॅल्युएशन. अंतर्गत मूल्यमापन शाळेकडे आहे, बहिस्थ मूल्यमापन बोर्डाकडे आहे. अंतर्गत मूल्यमापनाला प्रत्येक विषयाला 20 मार्क आहेत, एकूण 120 मार्क. बहिस्थ मूल्यमापनाला प्रत्येक विषयाला लेखी परीक्षेला 80 मार्क आहेत, 8×48 480 मार्क. शाळेतले 120 मार्कापैकी आपल्याला भरपूर मार्क पडणार आहेत. पण महाराष्ट्रातले सगळे शिक्षक अतिशय चांगले आहेत, प्रेमळ आहेत. विद्यार्थ्यांवर त्यांचं खूप प्रेम आहे. कुठल्याही शाळेतला शिक्षक हा विद्यार्थ्याला कमी गुण देत नाही. त्याचे निकष पूर्ण करून घेतो, मात्र फुकट गुण देत नाही. शिक्षक कुठल्याही विद्यार्थ्याला फुकट मोफत खिशातनं काढले तर देऊन टाकलेत असं करत नाही. त्याच्यासाठीचे सगळे निकष पूर्ण करतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 18, 19, 20 म्हणजे 120 पैकी 118, 119, 120 मार्क अंतर्गत मूल्यमापनाला मिळतात. आपण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी सगळ्यांना 118 मार्क मिळाले असं गृहीत धरू की प्रत्येक विषयात 18 मिळाले. 18×8 म्हणजे 108 मार्क मिळाले असं गृहीत धरू. 118 नको, 108 धरू आपण. प्रत्येक विषयाला 18 मार्क पडते म्हणजे 108 मार्क पडले. 120 पैकी 108 मार्क अंतर्गत मूल्यमापनात मिळाले. मी 360 मधनं 108 वजा करणार आहे, कारण ते मला अंतर्गत मूल्यमापनाला मिळणार आहेत. ते वजा केले की खाली राहिले 252. 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वांना 480 पैकी 252 मार्क मिळालेच पाहिजेत. ज्याला 70% हवेत त्याला त्या प्रमाणात पडले पाहिजेत. ज्याला 90% हवेत त्याला त्या प्रमाणात पडले पाहिजेत. 540 मधनं 108 वजा करा, शिल्लक राहतील ते तुमचं टार्गेट. ज्याने आपलं टार्गेट फिक्स करा. आता 252 मार्क आहेत, ते किती विषयात मिळवायचे? ते 6 विषयात मिळवायचे. म्हणजे 6 चोक 24 आणि 6 दुने 12 म्हणजे प्रत्येक विषयात 80 पैकी 42 मार्क पडले पाहिजेत. हे झालं आपलं टार्गेट. रात्री झोपेत सुद्धा एखादी विद्यार्थिनी उठली की तिने म्हणलं पाहिजे 42. आईला वाटलं पाहिजे कसली भानगड आहे बाई 42. घरातल्या लोकांना वाटलं पाहिजे काय भानगड आहे 42 42 42 काय करते ही पोरगी. तर तिचं ते टार्गेट आहे. तिने समजून सांगायचं की मला 60% वर मार्क मिळवायचे आहेत, मी 80 पैकी 42 मार्क मिळवणारच. 70% वाला 52 मिळवेल, 80% वाला 62 मिळवेल, 90% वाला 72 मिळवेल. 42 मार्क मिळवणं सोपं आहे, 72 मार्क मिळवणं अवघड आहे.
पण 90% वाला मिळवणार आहे 72 मार्क. तेवढा त्याचा अभ्यास झाला आहे, तेवढी त्याची क्षमता आहे, तेवढा त्याची जिद्द आहे, तेवढी त्याची महत्वाकांक्षा आहे. बरं 90% आता 2-2 लाख मोरांना 90% मिळतात, तेव्हा तुम्हाला पण मिळणार आहेत, त्याची काळजी नका करू. आता 80 पैकी 42 किती सोपं गणित झालंय पहा ना. आता हे 42 कसे मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा. त्यासाठी फार सोपी आयडिया आहे पहा. 42 मिळवणं खूप सोपं आहे. मी आत्ताच म्हटलं 42 मिळवणं सोपं आहे, 72 मिळवणं अवघड आहे. 42 मार्क मिळवायसाठी मी तुम्हाला एक बोर्डाचा अलिखित नियम सांगतो. लिखित नाही, अलिखित नियम. आत्तापर्यंतच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा, कृतीपत्रिकांचा अभ्यास केला आहे आणि त्याच्यावरून एक निष्कर्ष काढला आहे. तो निष्कर्ष असा आहे, तो 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेलाही लागू आहे. छातीठोकपणे सांगतो मी, लागू आहे. तो काय आहे? तो निकष असा आहे, तो नियम असा आहे की 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या 10वीच्या प्रत्येक बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत, कृतीपत्रिकेत 80 पैकी 70% प्रश्न, म्हणजे 8×7=56, 56 मार्काचे प्रश्न पाठ्यपुस्तकामध्ये धडा संपल्यानंतर जे स्वाध्याय दिलेले आहेत त्याच्यातले आहेत. येणार आहेत म्हणत नाही मी, आहेत म्हणतोय. याचा अर्थ मी 70% प्रश्नपत्रिका फोडली. 56 मार्काची प्रश्नपत्रिका मी फोडली. तुम्हाला 42च मिळवायचे आहेत. 70% वाल्याला 52च मिळवायचे आहेत. सगळ्यांना 70% सुद्धा मार्क पडायला हरकत नाही खरं म्हणजे. मग तुम्ही काय करायचं आता? तुम्ही प्रत्येक धड्याचे, तुम्हाला 2-2 दिवस प्रत्येक पेपरसाठी 2-2 दिवस सुट्टी आहे. प्रत्येक धड्यावरचे स्वाध्याय सगळे व्यवस्थित पूर्ण सोडवणे हे तुमचं पहिलं टार्गेट. जे 10वीच्या विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनीचे पालक ऐकत असतील त्या पालकांना मी सूचना सांगतो, त्या पालकांना मी विनंती करतो, त्या पालकांना मी सजेशन देतो की तुम्हाला तुमच्या मुलाला यावर्षी 70%पेक्षा अधिक गुण मिळवायची इच्छा असेल तर तुम्ही हे 15-20 दिवस, हे 25 दिवस त्या विद्यार्थ्याच्या बरोबर राहा, त्या विद्यार्थ्याची आनंदाने वागा आणि त्या विद्यार्थ्याचा अभ्यास घ्या आणि त्या विद्यार्थ्याचे पाठ्यपुस्तकातल्या प्रत्येक धडा संपल्यानंतरचे स्वाध्याय सोडवून घ्या. तुम्ही प्रश्न विचारा, विद्यार्थी उत्तर देईल. समजा विद्यार्थ्याला उत्तर येत नसेल तर पाठ्यपुस्तकात बघा, गाईडमध्ये बघा, नोट्समध्ये बघा, कुठेही बघा. पालकांनी जर हे केलं ना तर तुमची सगळी मुलं 70%च्या पुढे जाणार आहेत. अहो इतकी 10वी सोपी आहे. 70% प्रश्नपत्रिका 10वीची आधीच देऊन टाकली आहे बोर्डाने तुम्हाला. तुम्ही करायचं का नाही तुमचा प्रश्न आहे. एखादा विद्यार्थी म्हणा तुम्ही काही सांगा मी करणारच नाही, मग नाही मार्क मिळणार. आणि अजून पुरेसे दिवस आहेत, अजून पुरेसे दिवस आहेत. त्यामुळं हा महत्वाचा भाग. म्हणून मी म्हटलं की 10वी फार सोपी आहे. म्हणून मी 60%, 70%चं गणित मांडलंय ना, ते तेवढ्यासाठी मांडलंय. 80-90% वाल्यांना उरलेले बाहेरचे प्रश्न आहेत ते त्यांचे ते सोडवतील ना, सोडवू देत त्यांना. आपण 70%च्या वर मिळवू. परीक्षेची तयारी करण्यासाठी किंवा परीक्षेची उजळणी करण्यासाठी आणखीन काय केलं पाहिजे? तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला मी. प्रत्येक विषयाची कृतीपत्रिका समजून घ्या. भाषा विषयांच्या कृतीपत्रिका आहेत, त्याच्यामध्ये पठित उतारा आहे, अपठित उतारा आहे. पठित उतारा आणि अपठित उतारा समजून घ्या.
पठित उतार्यावरचे प्रश्न आणि अपठित उतार्यावरचे प्रश्न समजून घ्या. पठित उतार्यावरच्या प्रश्नाची उत्तरं आणि अपठित उतार्यावरच्या प्रश्नाची उत्तरं समजून घ्या. इंग्लिशमध्ये सीन पॅसेज, अनसीन पॅसेज आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सीन पॅसेज अँड अनसीन पॅसेज? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द क्वेश्चन्स ऑफ सीन पॅसेज अँड अनसीन पॅसेज? त्याच्यानंतर भाषा विषयामध्ये ग्रामर असतं, व्याकरण. 20-20 मार्काचं व्याकरण आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे. एका शब्दात उत्तर आहे किंवा एका वाक्यात उत्तर आहे. व्याकरण सगळं तयार करून घ्या. व्याकरणात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतायत, व्याकरणामध्ये समानार्थी शब्द आहेत का, विरुद्धार्थी शब्द आहेत का, वाक्प्रचार आहेत का, समजून घ्या ना. रायटिंग स्किल आहे, उपयोजित लेखन ज्याला म्हणतो आपण. उपयोजित लेखन कुणी कोणाला शिकवायचं नाही. शाळेतल्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवायचं नाही. उपयोजित लेखनात आहे निबंध लेखन आहे, पत्र लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे, सारांश लेखन आहे, प्रसंग लेखन आहे. या सगळ्या गोष्टी, त्यासाठी स्वतःचं मत लिहिणं आवश्यक आहे, स्वतःचे विचार व्यक्त करणं आवश्यक आहे, स्वतःच्या कल्पना सांगितल्या पाहिजेत, स्वतःचे अनुभव मांडले पाहिजेत. उपयोजित लेखन हा प्रश्नच मुळी स्वमत, स्वकल्पना, स्वानुभव, स्वतःचे विचार. इथे कुठे शिक्षक आला? शिक्षकाचे विचार म्हणजे उपयोजित लेखन नाही. तुमचे स्वतःचे विचार, तुमची स्वतःची मतं म्हणजे उपयोजित लेखन. उपयोजित लेखन मोकळ्या मनाने लिहा. या संबंध दिवसांमध्ये, या ज्या 15-20 दिवसांमध्ये उपयोजित लेखनाच्या प्रत्येक प्रश्नाची तयारी करा. खूप मार्क आहेत त्याला. 24-24, 26-26 मार्क आहेत उपयोजित लेखनाला. ती तयारी करा. त्याला म्हणायचं कृतीपत्रिका समजून घेणे. गणितामध्ये पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोपा आहे. त्याची तयारी उत्तम करा. त्याच्यातच तुम्हाला 60% 70% वर मार्क मिळून जाणार आहेत. चौथा प्रश्न हॉट्स क्वेश्चनचा आहे. 5वा प्रश्न क्रिएटिव्ह क्वेश्चनचा आहे. ते थोडेसे अवघड प्रश्न आहेत, पण तयारी केल्यानंतर ते पण येणार आहे. ते 90% वाले करतील तयार. आपल्याला 70%ला पहिले 3 प्रश्न पुष्कळ झाले. सायन्समध्ये पहिला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे 10 मार्काचा. दुसरा 10 मार्काचा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न 15 मार्काचा अत्यंत महत्वाचा आहे. त्या 15 मार्काच्या प्रश्नामध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात. पुस्तकातल्या प्रत्येक आकृती समजून घ्या. ती आकृती कशाची आहे, त्यात कोणकोणते भाग दाखवलेले आहेत, त्या प्रत्येक भागाचं महत्त्व काय, उपयोग काय, हे जर समजून घेतलं ना तुम्ही, तर अख्खं विज्ञानाचं पुस्तक तुमचं तयार होणार आहे. त्याला आपण म्हणतो उजळणी करणं, त्याला आपण म्हणतो सराव करणं, त्याला आपण म्हणतो रिव्हिजन. आणि हे शक्य आहे तुम्हाला. परीक्षेच्या आदल्या 2 दिवसात सुद्धा शक्य आहे. अजून 5-7 दिवस आहेत पहिले. एकेका विषयाला 1-1 दिवस अजून मिळणार आहे. चौथा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आता मोठा प्रश्न एक विचारतात आणि बाकीचे 1-1 मार्काचे 5 प्रश्न विचारतात. ते 1-1 मार्काचे 5 प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह येतो. तुम्हाला येणार आहेत ते. पुस्तक वाचा उत्तम पैकी, बघा तुम्हाला मार्क पडणार आहेत. त्याच्यानंतर भूगोल आहे. भूगोलामध्ये 8 मार्काचा नकाशाचा प्रश्न आहे, 6 मार्काचा आलेखाचा प्रश्न आहे आणि 4 मार्काचा क्षेत्रफळ आहे. 8 आणि 7 14 आणि 4 18. हे 18 मार्क तुमच्या हातचे आहेत. भूगोलाच्या सगळ्या पुस्तकातले नकाशे आणि ग्राफ तयार करून टाका.
क्षेत्रपेटीचा एकच धडा आहे, तर ते ठरलेले मुद्दे आहेत. पाठ करून टाका ते मुद्दे, त्या मुद्द्याची एक एक दोन दोन ओळी माहिती लिहा. क्षेत्रपेटीचे 4 पैकी 4 मार्क. ज्याला 18 मार्क भूगोलात हे पडणार आहेत ना, त्याला 40 पैकी 30 मार्क नक्की पडतात. काय काळजी करू नका. त्यामुळे दुसरा महत्त्वाचा भाग हा आहे की भूगोलातले नकाशे, ग्राफ म्हणजे आलेख आणि क्षेत्रपेटीचे पॉइंट्स हे पुस्तकातनं तयार करा, काही प्रॉब्लेम नाही. इतिहासामध्ये आता ऐतिहासिक दृष्टिकोन मांडायचे आहेत, चुकीची जोडी ओळखायची आहे. लहानपणापासून आपण बरोबर जोड्या लावले, आता चुकीची जोडी ओळखायची. समजून घ्या ना, इतिहासाची कृतीपत्रिका कशी आहे, ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे काय. राज्यशास्त्रातल्या प्रश्नामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनाने उत्तर कसं लिहायचं समजून घ्या. समजलं नाही तर शिक्षकांना अजून विचारा, आईबाबांना विचारा. आईबाबांनी शिक्षकांकडे जाऊन विचारावं ऐतिहासिक दृष्टिकोन म्हणजे काय, म्हणजे मुलाला कळेल. त्यामुळं दुसरा मुद्दा तुम्हाला मी सांगितला, प्रत्येक विषयाची कृतीपत्रिका उद्याच समजून घ्या. थोडे दिवस राहिलेत. आता आपल्याकडे फार वेळ शिल्लक नाहीये, कमी वेळ आहे. कृतीपत्रिका समजून घेतली ना, कारण त्या कृतीपत्रिकेतल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परीक्षेत लिहायची आहेत. ज्याला कृतीपत्रिकेतले प्रश्न समजलेत ना, त्याला उत्तर आपोआप लिहिता येणार आहेत. तेव्हा दुसरं टार्गेट ठरलं आपलं कृतीपत्रिका समजून घेणे. तिसरं टार्गेट काय आहे? तिसरं टार्गेट आहे लेखनाचा सराव करा. रोज तुमच्याकडून ना तास 2 तास तरी लेखन व्हायला पाहिजे. नाही तर अजूनही पोरं परीक्षा संपल्यानंतर बाहेर येतात आणि म्हणतात मला सगळं येत होतं पण मला वेळच पुरला नाही. हे चुकीचं आहे. लेखनाचा सराव करा. रोज 1 तास 2 तास तरी लिहा. आत्ता तुम्ही राजे आहात, तुम्हाला आत्ता शाळा नाही, क्लास नाही, 24 तास स्वतःच्या अभ्यासासाठी वेळ आहे. त्याला म्हणतात स्वअभ्यास, स्वयं अध्ययन, स्वयंमूल्यमापन. हे स्वचे शब्द आहेत ना, ते फार महत्वाचे आहेत. दुसऱ्या कोणाकडूनही आपल्याला मार्क पडणार नाही. आपण अभ्यास केला, स्वअभ्यास केला, स्वप्रयत्न केले, स्वयं अध्ययन केलं, स्वयंमूल्यमापन केलं तर मार्क पडले. आणि हे इथून पुढचे सगळे दिवस तुमचे स्वतःचे अभ्यासाचे आहेत, स्वतःच्या प्रयत्नाचे आहेत, स्वतःच्या कष्टाचे आहेत, स्वतःच्या अभ्यासाचे आहेत. त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कॉन्फिडन्स म्हणतो ना आपण, परीक्षेसाठीचा कॉन्फिडन्स स्वप्रयत्नाने स्वअभ्यासाने वाढतो. दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी टू यू. हा प्रयत्न करा. त्यामुळे पुढचं टार्गेट आहे की स्वाभ्यास, स्वप्रयत्न, स्वयंमूल्यमापन. आपलीच एखादी लिहिलेली उत्तरपत्रिका आहे ना, ती आपली आपण तपासा. त्याला म्हणतात स्वयंमूल्यमापन. आणि शोधा त्यात काय काय चुकलेलं आहे ते. ज्या चुका उत्तरपत्रिकेत यापूर्वी झालेल्या आहेत त्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत करणार नाहीत, त्यामुळे मार्क वाढणार. त्याला स्वयंमूल्यमापन म्हणतात. प्रत्येकाने आपल्याच उत्तरपत्रिका तपासून बघा, त्यातल्या चुका शोधा, त्या चुका दुरुस्त करा. परीक्षेत त्या करू नका, मिळवा जास्त मार्क. तेव्हा स्वप्रयत्न, स्वमूल्यमापन, स्वअभ्यास हे पुढचं टार्गेट. या संबंध दिवसामध्ये 12 ते 14 तास मित्रांनो अभ्यास केला पाहिजे. मात्र कारण तुमच्याकडे 24 तास आहेत. झोपेसाठी वापरा 8 तास. फार जागरण पण करू नका. 8 तास शांत झोपा. 8 तास शांत झोपलात ना, इतकी ती सोपी परीक्षा आहे. 16 तास उरले, बाकीचे 4 तास. 16 तासातून आपण 4 तास काढून टाकू. 16तनं 4 गेले म्हणजे 12 तास उरले. 4 तास म्हणजे सकाळ संध्याकाळचं जेवण, अभ्यास
गप्पा मारणे, टी व्ही बघणे, मोबाईल, हे सगळं 4 तासात उरका. 12 तास अभ्यासाला ठेवा. 12 तास अभ्यास केला ना तर हे सगळं काम होणार आहे. 70% वरचे मार्क मिळणार आहेत. पण 12 तास मात्र प्रामाणिकपणे अभ्यास करा. जिद्दच पाहिजे जवळ, आपल्या महत्वाकांक्षाच पाहिजे की मिळवीन तर 70%च्या पुढंच, ही जिद्द पाहिजे. 12 तास अभ्यास केला की ते मिळणार आहेत. कारण स्वाध्यायातलीच प्रश्नपत्रिका सगळी 1 मार्चपासूनच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न आहेत. त्यामुळं हा प्रयत्न करा. सर्वात शेवटचं महत्वाचं काय आहे, तुमचं आरोग्य उत्तम ठेवा. या दिवसामध्ये सकाळ संध्याकाळचं जेवण थोडं कमीच करा. कमी केल्याने काही तब्येत बिघडत नाही लगेच. जेवण कमी केलं ना की आळस येत नाही, अभ्यासाला उत्साह राहतो आणि अभ्यास उत्तम होतो. या 20 दिवसात ना कोल्ड्रिंक पिऊ नका, आईस्क्रीम खाऊ नका. कोल्ड्रिंक पिलं, आईस्क्रीम खाल्लं, घसा दारला, 3 दिवस आडवा पडला की 3% कमी झाली. त्याच्यामुळे मी 10वीच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, फेब्रुवारीपासून कोल्ड्रिंक बंद करा. परीक्षा झाल्यानंतर कोल्ड्रिंकने आंघोळ करा, आमचं काय म्हणणं नाही. पण कोल्ड्रिंक पिऊ नका, आईस्क्रीम खाऊ नका. तब्येत उत्तम ठेवा. पालकांनी याच्याकडे विशेष लक्ष द्यावं. पालकांनी घरातलं वातावरण आनंदी ठेवावं. मुलाचं स्वास्थ्य उत्तम राहील याचा प्रयत्न करावा. मुलाच्या तब्येतीकडे काळजी घ्यावी. त्याला सकाळ संध्याकाळचं चांगलं जेवण पण थोडं कमी द्यावं. हे सगळं केलं तर मग तुम्हाला हे 70% अवघड नाही, अजिबात अवघड नाही. याच्याबरोबर ना काही सूचना मी मुद्दाम देतो, त्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली सूचना आहे, तुमची रिसीट उत्तम ठेवा. शाळेतनं तुमची रिसीट मिळाली असेल, ती रिसीट त्याला लॅमिनेशन करून ठेवा किंवा त्याच्या झेरॉक्स 2-3 प्रती काढून ठेवा आणि त्याला प्लॅस्टिकचं कव्हर घाला. ती रिसीट तुमच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. त्या रिसीटवरचा तुमचा नंबर आहे ना, तो नंबर 2-3 वेळा लिहून त्याची प्रॅक्टिस करा. परीक्षेत अर्धा तास केंद्रावर आधी पोहोचलं पाहिजे. अर्धा तास आधी पोहोचलं पाहिजे. शहरातल्या पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, औरंगाबाद इथल्या लोकांनी तर अर्धा-पाऊण तास आधी पोहोचलंच पाहिजे. कारण वाहतुकीची समस्या सध्या गंभीर आहे. त्यामुळं वेळेत पोहोचण्यासाठी अर्धा तास केंद्रावर हजर. परीक्षेत जाताना बरोबर काय पाहिजे, एखाद पेन पाहिजे, सारखं वापरलेलं पेन असावं. व नवं पेन घेऊन जाऊ नका, यापूर्वी वापरलेलं पेन असावं. सिस्पेन्सिल असावी, पट्टी असावी, पॅड असावं, त्यानंतर पाण्याची बाटली असावी. याच्या व्यतिरिक्त काही सामान घेऊन जाऊ नका. घड्याळ असावं पाहिजे टाइम प्लॅनिंगसाठी, वेळेच्या नियोजनासाठी. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर पर्यवेक्षकाशिवाय, सुपरवायझरशिवाय कोणाशीही बोलू नका. कॉपी तर करूच नका, अजिबात करू नका. कॉपी करणारी ही परीक्षाच नाहीये. दुसऱ्याचं दिसत असेल ना तरी बघू नका. त्याच्यामुळे आपल्या मनाचा गोळ होतो, संभ्रम होतो सगळा. त्यामुळे परीक्षा हॉलमध्ये व्यवस्थित काळजी घ्या, ती महत्वाची आहे. त्यानंतर परीक्षेच्या प्रत्यक्ष दालनामध्ये पेपर जेव्हा तुम्ही लिहिणार आहात, त्या पेपर लिहिताना एक महत्वाची सूचना मी सांगतो की प्रश्नपत्रिकेतले सगळे प्रश्न अटेम्प्ट करा. अटेम्प्ट करा म्हणजे काय, तर काही याच्यामध्ये ऑप्शन असतं. गणितामध्ये 40च्या ऐवजी 60 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. विज्ञानामध्ये 40च्या ऐवजी 60 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. जे ऑप्शन प्रश्न असतात. तुम्ही सोडवताना काय करायचं, समजा विज्ञानामध्ये प्रश्न तिसऱ्यामध्ये 8 प्रश्न असतात, पैकी 5 सोडवायचे असतात. मला जे मला येत आहेत, जे सोपे वाटत आहेत ते 5 मी सोडविल. पण जे मी सोडवणार नाही त्यांचे क्रमांक मी ही उत्तरपत्रिकेत टाकून ठेवणार.
त्याला म्हणतात अटेम्प्ट करणं. असं का करायचं? तर काही वेळेला बोर्डाकडूनच प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्नात चूक असती किंवा चुकीचा प्रश्न येतो. ज्या वेळेला असं होतं, समजा गणितात प्रश्न चौथा चुकला, 4 मार्काचा प्रश्न आहे, चुकल्यानंतर मग बोर्ड काय करतं की बुवा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाली आमची, आम्ही प्रत्येकाला 4 मार्क देऊन टाकणार. पण ज्यांनी तो सोडवलेला असेल, ज्यांनी तो अटेम्प्ट केला असेल, त्यालाच मार्क मिळतात. नाही तर काय काय पोरं म्हणतात, 4 मार्क बोर्ड देतंय पण मी सोडवला नाही, काही त्याचा उपयोग नाही. त्यामुळं सगळ्या विषयाच्या कृतीपत्रिकेमधले सगळे प्रश्न उत्तरपत्रिकेत लिहून ठेवणं आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, नुसती प्रश्न लिहायची नाही आहेत, पण अटेम्प्ट करणं महत्वाचं आहे. त्यामुळे सगळे मार्क मिळतील. आणि तुम्हाला आता 10 मिनिटं वाढवून दिले, ते शेवटी वाढवून दिले. ते कशासाठी दिले? तर सुरुवातीला 5-6 मिनिटं शांत प्रश्नपत्रिका वाचा आणि शेवटी 5-7 मिनिटं संपूर्ण उत्तरपत्रिका तपासा. एखाद दुसरा इकडं तिकडं झालेलं असतं, 1-2 मार्क जातात हो. ते शेवटी वाचल्यानंतर कळतं आणि ती दुरुस्ती करता येते, तेवढेच 2-3 मार्क पदरात पाडून घेता येतात. त्यामुळे शेवटी उत्तरपत्रिका वाचनासाठी एक 7-8 मिनिटं ठेवा आणि सुरुवातीला प्रश्नपत्रिका उत्तम वाचा, त्याला एक 4-5 मिनिटं. त्यासाठी ते 10 मिनिटं ठेवलेत. 10-10 मिनिटं जास्त मिळणार आहेत ना आता. हा सगळा जर विचार केला ना मित्रांनो, तर काळजी करू नका, अत्यंत आनंदाने परीक्षेला जा. ही परीक्षा सर्वात सोपी आहे. 1ली ते 10वी मध्ये सर्वात सोपी परीक्षा 10वीची आहे. सर्वात सोपा अभ्यासक्रम 10वीचा आहे. सर्वात सोप्या प्रश्नपत्रिका 10वीच्या आहेत. मनापासून जा, आनंदाने जा. 70% वर मार्क मिळवा. त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. त्या किरकोळ नाहीत, 2-3% आहेत. तुमचे 70%, माझ्या 2-3%, 73%, 75% मार्क पडावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. नमस्कार, धन्यवाद.